मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशीवरती अन्याय केलेला आहे. न्यायाची भूमिका बजावलेली नाही. उलट महाराष्ट्राला दिशाभूल करणारी माहिती दिली. कोम्बिंग झालं नाही, त्याचा मृत्यू वेगळ्या कारणाने झालाय, त्याच्या अंगावरती ज्या जखमा होत्या त्या जुन्या होत्या आणि त्याला श्वासोश्वास घेता येत नव्हता. तो आधीपासूनच त्याचा दुर्धर आजार होता. जणू काही मुख्यमंत्री त्याच्या शेजारी राहत होते. जणू काही मुख्यमंत्री आरोग्य विभागाचे मोठे तज्ञ झालेत. म्हणजे एखाद्याची थट्टा करायची तरी किती. तुम्ही त्याची जात घेऊन बोलताय, वडार समाजाचा आहे, अन्याय झालेला नाही, पण तरी सुद्धा मी 10 लाख रुपये देतोय. उपकार करताय. 1 कोटीची आणि शासकीय नोकरीची आमची मागणी होती. न्याय तर दिलाच नाही, उलट त्याची थट्टा केली. एकीकडे म्हणता कोम्बिंग झाली नाही आणि दुसरीकडे तुम्हीच म्हणता की अशोक गोरबांनी बळाचा वापर केला. मग या बळाच्या वापराला नेमकं नाव कुणाचं होतं? अशोक गोरबांनी बळाचा अतिवापर केला हे तुम्ही मान्य करताय, तर मग या बळाचं नेमकं कोणतं नाव होतं? कोम्बिंग नव्हतं तर मग कोणतं नाव होतं? एकीकडे म्हणायचं कोम्बिंग झालं नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की अशोक गोरबांनी बळाचा वापर केला. म्हणजे तुम्हीच त्याला पुन्हा एकदा क्लीन चिट देताय आणि चौकशी होईपर्यंत निलंबन. ज्याने हत्या घडवली, मनुष्यवध घडवला, त्याला तुम्ही फक्त निलंबनावर मोकळे होणार. त्या आईचा, त्या भावाचा, त्या कुटुंबाचा आक्रोश. 24 तास त्यांना लपवलं माणूस मेल्यानंतर. आणि अमुक झालं तमुक झालं, रान आणायचे काम करू नका. स्वतः किती कॉल परभणीमध्ये केलेत याचा जर व्हीडीआर सीडीआर हिंमत असेल ना देवेंद्र फडणवीस, तर तुमचा व्हीडीआर सीडीआर स्वतः जाहीर करा. महाराष्ट्राला कळलं तुम्ही प्रकरण दाबण्यासाठी काय काय कुठाने केलेत. ईव्हीएमच्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी आमचा तरुण मारला, सुनियोजितपणे मारला आणि सुनियोजितपणे त्याला त्या ठिकाणी काडी लावण्यात आली. न्याया वाचून कळत नाही आम्हाला. आज त्याला न्याय मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या महिलेवरती तुम्ही पोलिसाला मारहाण करण्याचा आरोप लावता आणि चॅनलवरती त्या ठिकाणी सोशल मीडियावर मारहाणीचे पोलिसांचे व्हिडिओ जे व्हायरल होतात तरुणांना, त्याचा अर्थ काय? ते कोम्बिंग नाही. घरात घुसू मारलं. सगळ्यात आधी मी त्या प्रियदर्शिनी नगरला गेलो. दरवाजे तुडू मारलंय. बाळांतीन बाईला मारहाण केली. लहान लहान लेकरांना त्या ठिकाणी भयभीत केलं. महिलांना मारहाण केली. काय काय कोणता अत्याचार केला नसेल, एवढे भयभीत झालेत तिथले पीडित. ते पुढे सुद्धा यायला तयार नाहीत. त्यांचा विनयभंग केलाय की त्यांचे अनेक काय केलंय, पुढे यायला तयार नाही कोणी. आणि म्हणे कोर्टाने विचारलं 2-3 वेळेस आणि मग सूर्यवंशीने सांगितलं की मला मारहाण झाली नाही. अरे पोरं लंगडत आहेत, लागलंय, तुम्हाला जामीन मिळणार नाही, तुमचं आयुष्य बर्बाद करू. जर मारलेलं जर सांगितलं कोर्टामध्ये तर तुमचं या ठिकाणी करिअर बर्बाद करू. अशा धमक्या दिल्यावरती कोण कोर्टात सांगणार आहे? पोलिसांना माहित होतं की वकिली शिकणारा सोमनाथ सूर्यवंशी बाहेर आल्यावरती आपला काटा काढणार, त्या ठिकाणी पुरावे गोळा करणार आणि आमच्या नोकऱ्या घालणार, आम्हाला जेलमध्ये घालणार. म्हणून त्यांनी सुनियोजितपणे त्याचं हत्याकांड केलं. आणि हत्याकांडाला तुम्ही म्हणता श्वासोश्वास घेता येत नाही म्हणून माणूस मेला. काय काय चाललंय काय? कोर्ट या ठिकाणी न्याय देत नाही, पोलीस न्याय देत नाही, सरकार न्याय देत नाही. सुनियोजितपणे आमचे तरुण मारतायत आणि न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आई वडील तिथं आक्रोश करतायत. हे चुकीचं आहे. याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट चुकीचं आहे. 1 कोटी रुपये दिले पाहिजे, शासकीय नोकरी दिली पाहिजे आणि अशोक गोरबांड याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आतापर्यंतच्या सर्व भूमिकेची, त्याच्या नेतृत्वात झालेल्या त्या ठिकाणच्या अन्याय अत्याचाराची आणि या 3 ते 4 जणांची चौकशी करून वरिष्ठापासून ते PI पर्यंत जे जिम्मेदार आहेत, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. संविधानाला सुद्धा तुम्ही न्याय देत नाही.
संविधानाला न्याय देण्यासाठी आम्हाला आता संविधान न्यायाची भूमिका घेऊन रस्त्यावरती लढावं लागतंय. हे नाटकं चालणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जे काल स्टेटमेंट केलं ते दिशाभूल करणारे, अन्याय करणारे, त्या ठिकाणी एका तरुणाच्या आईवडिलांची थट्टा करणारे, पीडितांची थट्टा करणारे आणि 10 लाख रुपये हे असे 10 लाख रुपये त्या ठिकाणी LLB शिकणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाला वडार जातीचं नाव घेऊन जाहीर करणं म्हणजे उपकाराची भाषा दाखवणं हे चुकीचं आहे. त्याचं जीवन तुमच्या सरकारमुळे बर्बाद झालंय. त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये 10 लाख रुपये कमवले असते काय? त्याचा जीव कोण आणून देईल परत? त्याच्या आईला लेकरू कोण आणून देईल परत? संवेदना नाही, निर्दयी झालेत. आणि नुसतं असणारं बदली आणि निलंबनाचं नाटक चालणार नाही. याच्यात सह आरोपी झाले पाहिजेत, मनुष्यवध, विनयभंग आणि जे काही जेलमध्ये त्यांची सुटका झाली पाहिजे. बाकी सगळीकडे तुम्ही हात सुद्धा लावित नाहीत लोकांना. किती लोक तुम्ही आगडोम झाला मराठवाड्यात, किती लोक अटक केले, एकही माणूस अटक झाला नाही. पण आमचे दलित म्हणलं की तुम्हाला धरून कोंबिंग करून मारून त्यांना जेलमध्ये कोंबायचं असतं. हे योग्य नाही. याच्यावरती ठोस भूमिका घ्यावी आणि न्याय द्यावा. अन्यथा संविधान न्याय म्हणून पीडितांना घेऊन महाराष्ट्रात नवा संघर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 1-2 जणांच्या बळावरती तुम्ही जर दलितांचा या ठिकाणी छळ करत असाल तर आता ते चालणार नाही. आम्ही सहन करू तर सहन करू. तुमचे बगल बच्चे कोण आहेत, काय आहेत आणि कशासाठी काम करतात हे आम्हाला माहित आहे. आणि आमच्याकडे गमवायसारखं काही नाही. आम्ही त्यांनाही एक्सपोज करू आणि तुम्हाला सुद्धा एक्सपोज करू. त्यांच्या नादी लागून समाजाची राखरांगोळी करायचा जर प्लॅन कराल, तुमच्या ईव्हीएमचा मुद्दा दाबण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीचं जर हत्याकांड घडून महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करणारं दंगलीचं वातावरण तयार करणार आणि दंगल घडवली की RSS ला खुश करून पंतप्रधान पदाचं त्या ठिकाणी उमेदवार होण्याचा प्रयत्न केला, याद राखा, हे आम्ही खपून घेणार नाहीत. चुकीचं वागणं, छेड आहे, आमच्या पोटाचा प्रश्न गंभीर आहे, तुम्ही आम्हाला मारताय. यात सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. आणि एवढंच नाही तर यामध्ये IG SP सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा नवा लढा आता थांबणार नाही. आम्ही नव्या लढ्याला घेऊन पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणीच्या सर्व अत्याचारित पीडित लोकांसाठी संघर्ष सुरू करू आणि त्या ठिकाणी लढाई तीव्र करू असं आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतोय. सर्व गुन्हे रद्द झाले पाहिजेत, त्या ठिकाणी जेलमधले सगळे बाहेर आले पाहिजेत आणि सगळ्यांना जी मारहाण झाली त्याची चौकशी केली पाहिजे. तर घाटी रुग्णालयात मी स्वतः गेलो औरंगाबादला, बेभान त्याला पार्श्वभागावर मारलंय, त्याची पूर्ण बॉडी मी बघितली, त्याच्या पिंढऱ्यावरती मारलंय आणि लाज वाटली पाहिजे सांगायला की जुन्या जखमा येतात, जीभ तरी कशी वळती नाही. म्हणजे जाणीवपूर्वक करायचं का, जाणीवपूर्वक दाखवायचं का आम्हाला तुमच्या वाचून फरक पडत नाही. कोण पोलीस IG कडे घेऊन गेला होता कुटुंबाला, काय काय त्या ठिकाणी लालूच दाखवले, याची चौकशी कोण करणार? हे गोरबांड रात्री 9 वाजता IG कडे या कुटुंबाला घेऊन जाऊन काय काय आमिषे दिले याची चौकशी कोण करणार? घोरबांडला परभणीमध्ये कोण कोण लोकलचे चिल्लर नावं देत आहेत, एज्युकेटेड पोरायचे कार्यकर्त्याचे, हे कोण पुढे आणणार? अन्यथा या ठिकाणी आम्ही आता कुणाला सोडणार नाही. त्याच्या आईचा आणि भावाचा आक्रोश खूप भयानक आहे.